तर हे गाइस, मी नम्रता गायकर परत आले नवीन व्लॉग घेऊन आणि माझी एक्झाम चालू आहे. जर तुम्ही ही व्हिडिओ पाहत असाल कमेंट करून बिलकुल बोलू नका की अभ्यास कर मग अभ्यास कर. ते करतेच मी किती कुठे बोल. हां, तर आज आहे होळी आणि आम्ही चाललो आहे बस स्टॉपवर होळी दहन करायला आपल्या तुराडे गावाची. आणि जसं की आता कोणतरी आवाज आलं म्हणजे लाईक बाहेरून कोणतरी स्कूटी गेली आणि तो म्हणता वहिनी नका जाऊ, कारण की अजून मांडलं नाही आहे, ते लावलं नाही आहे, सगळं अजून लावायला टाईम आहे. पण मी असताना तुम्हाला कशाची काळजी. माझा माझा ड्रेस मस्त आहे ना, आत्याने घेतला, छान आहे ना, थँक्यू आत्या. काय करते प्रश्न असा पडला असेल ना तुम्हाला खूप. तर जिया शिवनगरला आहे आणि मी तुराड्याला आहे. तर मी इथली होळी दाखवणार आहे तुराड्याची आणि जिया शिवनगरची दाखवणार आहे मामांची इथली. आणि मला आत्याने घेतला, थँक्यू आत्या. तर मी काय बोलत होती, आज आहे होळी. हां, आज आहे होळी, सो हॅपी होळी. आणि उद्या धुलीवंदन आहे. आमच्या इथे लाईक आम्ही अशी 4 घरं वगैरे आहेत ना, ती जास्त होळी काही खेळत नाही. आणि जी आमच्या मामांची ती होळी खूप अशी असते. तर मी 2 वर्ष तिकडे होते सेलिब्रेट करायला आणि इथे जास्त कोण खेळत नाही. मी इथे 1 वर्षच होती आणि लाईक मी इथे एकदाच गेली होती धुलीवंदनला. शरम की बात आहे ना. हां, वंदन नाही, धुलीवंदन असतं ते, होळी दहनाला, सॉरी. हां, आपला होळी दहनाला इथे मी पहिल्यांदा गेले होते ना. 2 वर्ष का 3 वर्ष मी मामांची इथे होती, कारण की तिथे जाम मजा येते ना अशी खेळायला. मी, निधू आणि जिया आम्ही 3घं वाट लावायचं आणि त्यात मामाची वगैरे फ्रेंड्स वगैरे यायचे ना, का त्यांच्यावर असे वरती टेरेसवर जाऊन फुगे बिगे असे सगळं फेकायचं. तर खूप एन्जॉय होता तो. पण आता मोठे झालोत आणि ते असं कसं एन्जॉय असं थोडं कमी होत गेलं. असं होतं, सगळ्यांसोबत होतं. पण जिया तिकडे गेले कुठे मामांच्या इथे. तुमचा जियाचा तो पाहिला असेल ना, मेरी परम 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 सुंदरी, तो लास्ट इयरचा होता. ती व्हिडिओ निधूनी काढली होती. आणि यावर्षी माहिती नाही निधू शिवनगरला जाणार आहे की नाही. आणि मी निधूला असे बोले की जर तू गेलीस तर प्लीज अजून एक अशी जियाची व्हिडिओ बनवून आण तू. मी तिला लय चिडवते की करशील माझं काम, करशील. आणि जियानी जर तो काम नाही केलं तर मी ती ऑफकोर्स म्हणून मी ती व्हिडिओ टाकली होती, कारण की जियानी माझं मी काहीतरी सांगितलं होतं ते ऐकलं नव्हतं. तर आज मी दुसऱ्यांदा आमच्या गावाची होळी दहन बघायला चालली आणि मी तुम्हाला देखील घेऊन चालले. जिया तिथली दाखवेन, मी इथली दाखवणार. पण अनफॉर्च्युनेटली माझा होळीचा ब्लॉग म्हणजे उद्याचा असा रंगपंचमीचा असं काही येणार नाही. आणि त्यात माझी एक्झाम चालू आहे माहिती आहे, आणि त्यात मी हा ब्लॉग बनवते. मला खूप असं होतं माहिती आहे. मी सकाळपासून खूप कामं केलेत, म्हणजे मी कामं नेहमी करते असं नाही, करत नाही. आज मी खूप काम केलं आहे. इवन मी रांगोळी देखील काढली. तीच ती रांगोळी जी मी काढली. जर आणि मम्मी साईलाची मम्मी म्हणजे माझी मम्मी, साईलाची मम्मी आणि छकुली आत्याची मम्मी, आता आम्ही छकुली ताई बोलतो तिला, कारण की माझी मोठी बहीण जी आहे ना श्रुतिका, त्याच वयाची आहे ती. तिची मम्मी, आम्ही सगळीजणं जाणार आहोत. लाईक 3 बायका, छकुली ताई पण येईल आणि मी पण असणार आहे तिथे. आणि इथे लाईक अजून आमचं दहनाचं हे सगळं रेडी नाही झालं आहे. 9 वाजलेत आणि तिथे अजून मांडलं नाही आहे ते. तर असे जी कोणी येतात ना ती म्हणतात की ना थोडं लेट जा, हे जा, म्हणजे लाईक पूजा करायला वगैरे थोडं लेट जा, कारण की अजून काही हे नाही मांडलं. तर मम्मी बायकांसोबत म्हणजे खाली सगळ्यांसोबत अशी बसतात, बायकांना बोलू शकत. हां, त्यांच्यासोबत खाली बसले आणि मी वरती बसले, कारण की मी खरं सांगू वायफायवर आली. हां,
मी ते वायफायवर आले. नंतर मम्मी ज्यावेळेस मला आवाज येईल त्यावेळी मी खाली जाईन. ही पिशवी घ्यायला आली होती. मी खाली गेलो होतो मगाशी, पण मी परत पिशवी घ्यायला आलो. म्हटलं की बसतो इथेच जरा. आमची जरा उजाडात या भाभीला काय उजाडात ये तर काय ही मम्मी. मम्मी इकडे बघ. हां मम्मी आई या तुम्ही पण या. आमच्या छकुली ताईंची आई, आमच्या आई ते कळायला पाहिजे ना. आणि इथं गेले, कुठे गेले. आणि साहिल दादाची मम्मी म्हणजे आईच एक. हा ना ठीक आहे ठीक आहे. मी चप्पल नीट नाही घातली. आणि मला आता फोन असं धरला तर मला भीती वाटते, कारण की असं पडला बिडला तर खाली. काय दिसत पण नाही ते. आणि इथं आमच्या सगळ्या आया मिळून एकामेकांना हळदी कुंकू लावतात. नुसता वारा होता त्यामुळे सगळ्यांचे दिवे विझत होते. आणि छकुली ताई इथे सगळ्यांचे दिवे लावताय. ए तुझा चप्पल आहे बघ. हां 2 मिनटं दिसत पण नाही कोणीतरी. तर गाईस आम्ही आता घरी आलो आणि तिथे ना खूप अंधार. आणि मला देतो थँक्यू. तुला नाही आवडले तर तिथे ना आपण देतो का खा ना. घरी जायचंय. मम्मी काय करते दाखवा. आणि ते कॅन्डी क्रश आम्ही दोघंच आहोत. उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी. तर आमच्या इथे खरं सांगायचं कोण खेळत नाही, पण ही जी पोरं असतात ना लाईक छोटी छोटी पोरं होती तिला म्हणजे त्यांना कधी पण अशी आवाज दिली, हाक मारली की ना दुकानात जायचं, इथे जायचं, दूध आणायला जायचं, ते लगेच येतात. आणि कधी कधी असे त्याचे वरचे म्हणत की ना दीदी मला ड्रॉइंग बनवून दे, हे बनवून दे. हां तर मी असेच बसलो होतो लाईक झोपून उठलो होतो 8 वाजता. काल भयानक पाऊस पडला त्यामुळे लाईट गेली होती अर्धा तास. आणि इथे येऊन बसलो मी खाली, तर त्यांनी पोरांनी पाहिली मला. मी आंघोळ आणि ब्रश काहीच केला नव्हता. येऊन मला कलर लावला. लास्ट इयर मला कोणी कलर, त्याच्या लास्ट इयर पण नाही लावला, त्याच्या आधी मे बी लावला नाही, त्यावेळेस पण
कोणच लाईक इथे खेळत नाही जास्त, म्हणजे खेळतात तिथं त्या साईडला ती पोरं आहेत ना ते खेळतात, पण ती या साईडला वगैरे येत नाही किंवा मी तिकडे साईडला जात नाही, कारण की मी एक नंबरची आळशी गाईस. एक पोरं बघ किती गोरे. दोघांचीच भांडण. इथं काका चालत कुठतरी. हां, तर त्यांची काहीतरी प्लॅनिंग झाल्यासारखी असे वाटते की नाही एकाला अशी धरून पकडून हे करावी. आमचे